नमस्कार. मी किलचे विजयकुमार दगडूआप्पा, सहशिक्षक, ईश्वर माध्यमिक विद्यालय, सावरगाव थोट, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. आजचा आपला टॉपिक आहे सिमिलॅरिटी आणि सब टॉपिक आहे टेस्ट्स ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. यापूर्वी आपण सिमिलर ट्रायंगल कशाला म्हणायचे हे 9th मध्ये पाहिलेले आहे आणि आपण थोडक्यात त्याचा उल्लेख करू की दोन त्रिकोणाला तुम्ही समरूप त्रिकोण केव्हा म्हणता, सिमिलर ट्रायंगल केव्हा म्हणता. जर त्या दोन त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतील, साइड्स आर इन सेम proportion and corresponding angles are congruent. जर त्यांचे संगत कोन एकरूप असतील, संगत बाजू प्रमाणात असतील, तर त्या दोन त्रिकोणाला आपण समरूप त्रिकोण असे म्हणतो. जशा एकरूपतेच्या कसोट्या आहेत, त्याच पद्धतीने या ठिकाणी सिमिलॅरिटी किंवा समरूपतेच्या सुद्धा कसोट्या आपल्याला या ठिकाणी पाहता येतील. आता यामधली पहिली टेस्ट काय आहे पाहूत आपण. समजा आपण दोन ट्रायंगल घेतले, ABC अँड सेकंड ट्रायंगल PQR. या दोन ट्रायंगल मध्ये आपण करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रंट दाखवलेली आहेत. एवढीच माहिती आपणाकडे उपलब्ध आहे आणि या दिलेल्या माहितीनुसार आणि दिलेल्या 1-to-1 करस्पॉन्डन्सनुसार, एकास-एक संगतीनुसार या दोन त्रिकोणाला आपणाला सिमिलर ट्रायंगल किंवा समरूप त्रिकोण म्हणता येईल काय, या ठिकाणी आपण विचार करणार आहे. या ठिकाणी हे काही सिद्ध करून दाखवणार नाहीत, फक्त या ठिकाणी मी तुम्हाला डेफिनेशन सांगतो आणि कोणत्या टेस्टनुसार आपणाला दोन ट्रायंगल सिमिलर दाखवता येतात यावर फक्त या ठिकाणी चर्चा करू. या ठिकाणी आपण कोणत्या कसोट्याची किंवा कुठल्या टेस्टचा प्रूफ या व्हिडिओमध्ये देणार नाही. तर पहा, ये टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. मग आता कधी म्हणता येईल आपणाला की दिलेले दोन ट्रायंगल ये टेस्ट नुसार सिमिलर असतील. तर या ठिकाणी पहा, फॉर अ गिव्हन करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस व्हेन करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट, देन the two triangles are similar. म्हणजे जेव्हा शिरोबिंदूच्या एकास-एक संगतीनुसार दोन त्रिकोणाचे संगत कोन एकरूप असतील, तेव्हा आपण त्या दोन त्रिकोणाला समरूप त्रिकोण म्हणू. आता या ठिकाणी पहा, या दोन त्रिकोणामध्ये एंगल ए कॉन्ग्रंट एंगल P, एंगल C कॉन्ग्रंट एंगल R. आता या ठिकाणी दोन एंगल कॉन्ग्रंट असतील तर तिसरा एंगल हा आपोआप कॉन्ग्रंट होईल. त्यामुळं या ठिकाणी आपण तीन एंगल कॉन्ग्रंट दाखविण्याची आवश्यकता आहे काय, नाही. म्हणून आपण ए टेस्टला ए टेस्ट, एंगल टेस्ट असं सुद्धा म्हणू शकतो, म्हणजेच कोको कसोटी. आता हे पहा, या ठिकाणी इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR, इन दी करस्पॉन्डन्स ABC 1-to-1 correspondence PQR, if angle A congruent angle P, angle B congruent angle Q and angle C congruent angle R, then triangle ABC and triangle PQR congruent. तर या पद्धतीने आपण
पहा या ठिकाणी, तर ते दोन ट्रँगल कॉन्ग्रंट असले पाहिजे. आता त्यानंतर आपण काय करू की दुसरी टेस्ट पाहू, SAS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रँगल्स. आता याच्यामध्ये साईड अँगल साईड, मग आपण यापूर्वी पाहिले दोन सिमिलर ट्रँगलमध्ये साईड कशा असणं गरजेचं आहे. साईड्स आर इन सेम प्रपोर्शन, त्यांच्या संगत बाजूची गुणोत्तरे समान पाहिजेत. मग आता समजा आपण एक ट्रँगल घेतला LKM आणि दुसरा ट्रँगल घेतला SRT आणि याच्यामध्ये अँगल L कॉन्ग्रंट अँगल S, LK ची व्हॅल्यू दिलेली, SR ची दिलेली, ST ची दिलेली आणि LM ची दिलेली आहे. मग आता SAS टेस्टनुसार जर हे दोन ट्रँगल कॉन्ग्रंट दाखवायचे असतील तर आपणाला काय करावं लागेल पहा. आता या ठिकाणी डेफिनेशन काय सांगते. फॉर अ गिव्हन करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस ऑफ टू ट्रँगल्स इफ टू पेयर्स ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स आर इन दी सेम proportion and the angles between them are congruent, then the two triangles are similar. जेव्हा शिरोबिंदूच्या एकास एक संगतीनुसार बाजूच्या दोन जोड्या प्रमाणात असतील, म्हणजे संगत बाजूच्या दोन जोड्यांची जी काही गुणोत्तरे आहेत, रेशो आहेत, हे कसे पाहिजेत, रेशो सेम पाहिजेत. समजा आपण LK आणि SR चा रेशो घेतला, करस्पॉन्डिंग साईड आहे LK ची SR, हा रेशो घेतला तर 2/3 मिळतो. आणि LM आणि ST चा रेशो घेतला तर तो सुद्धा आपणाला 2/3 मीन्स 2:3 मिळतो. म्हणजे यावरून आपण सांगू शकतो की टू पेयर्स ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स आर इन दी सेम प्रोपोर्शन अँड अँगल बिटवीन देम, आणि त्या दोन बाजूतील अँगल हा कॉन्ग्रंट पाहिजे. आता या ठिकाणी लक्षात ठेवा की आता हे दिलेल्या इन्फॉर्मेशननुसार किंवा दिलेल्या माहितीनुसार आपणाला अँगल L कॉन्ग्रंट अँगल S दिलेला, याऐवजी जर अँगल M कॉन्ग्रंट अँगल T दिला असता तर आपण हे दोन ट्रँगल SAS या टेस्टनुसार सिमिलर दाखवू शकलो नसतो. कारण हा अँगल कसा पाहिजे, बिटवीन दीज टू साइड्स. म्हणून एक लक्षात ठेवा की म्हणून याला आपण SAS टेस्ट म्हणलेलं, SAS. मग आता पहा, फॉर एक्झाम्पल इन ट्रँगल KLM अँड RST आपण कोणत्या साईड सेम प्रोपोर्शनमध्ये आहेत, कोणते अँगल कॉन्ग्रंट आहेत हे या ठिकाणी दाखवू. मग अँगल KLM कॉन्ग्रंट अँगल RST, हा अँगल या अँगलशी कॉन्ग्रंट आहे. आणि त्यानंतर जर आपण करस्पॉन्डिंग साईडचे रेशो काढून पाहिले, KL अपॉन RS इज इक्वल टू LM अपॉन ST इज इक्वल टू 2/3. पहा, पेयर ऑफ करस्पॉन्डिंग, टू पेयर्स ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स आर इन सेम proportion and angle between them are congruent, so triangle KLM similar triangle RST असं आपणाला म्हणता येईल. टेस्ट कोणती वापरली, SAS. आता राहिली टेस्ट कोणती, SSS. SSS टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रँगल्स. आता या ठिकाणी तीनही साईडचा संबंध आहे. कोणते अँगल कॉन्ग्रंट आहेत किंवा नाही हे आपणाला समजा माहिती नसेल,
मग आता दोन ट्रँगल घेतले, समजा आपण PQR हा एक ट्रँगल घेतला आणि दुसरा ट्रँगल घेतला XYZ, आणि या दोन ट्रँगलमध्ये आपणाला साईड्स माहीत आहेत. मग आपण PQच्या करस्पॉन्डिंग साईड XY या दोन साईडचा रेशो काय येतो, तो येतो 1:2. त्याच पद्धतीनं PR ची करस्पॉन्डिंग साईड कोणती आहे, XZ 4/8 1/2. ऑल्सो QR/YZ 5/10 1/2. मग आता या दिलेल्या माहितीवरून आपण सांगू शकतो की या दोन ट्रँगलमध्ये ऑल साइड्स आर इन सेम प्रपोर्शन. ऑल साइड मीन्स 3 साइड्स. आणि जर अशा पद्धतीची परिस्थिती असेल तर त्यावेळी आपण SSS म्हणजेच बाजू बाजू बाजू, याला आपण मराठीतून बा कसोटी असं म्हणतो. मग आता याला आपल्याला असं सांगता येईल, फॉर अ गिव्हन करस्पॉन्डन्स ऑफ vertices of two triangles when 3 sides of a triangle are in proportion to corresponding 3 sides of another triangle, then the two triangles are similar. म्हणजे या ठिकाणी पहा, मी थोडक्यात सांगतो की दोन त्रिकोणामध्ये शिरोबिंदूच्या एकास एक संगतीनुसार जर त्या दोन त्रिकोणाच्या तीनही बाजू प्रमाणात असतील, म्हणजे तीनही संगत बाजूची गुणोत्तरे समान असतील, तेव्हा त्या दोन त्रिकोणाला आपण बा म्हणजेच SSS टेस्टनुसार सिमिलर आहेत असं सांगू शकतो. ठीक आहे. मग आता या ठिकाणी या एक्झाम्पलमध्ये आपण PQR आणि दुसरा ट्रँगल घेतलेला XYZ. आता या दोन ट्रँगलमध्ये पहा, PQ/XY इज इक्वल टू QR/YZ इज इक्वल टू PR/XZ इज इक्वल टू 1/2. आणि यावरून आपण सांगू शकतो की ऑल साइड्स आर इन सेम प्रपोर्शन, सो ट्रँगल PQR अँड ट्रँगल XYZ आर सिमिलर ट्रँगल्स. ठीक आहे. आता याच्यावरचे काही एक्झाम्पल्स आपण पाहू. शक्यतो आपल्या पुस्तकामध्ये 90% एक्झाम्पलमध्ये दोन त्रिकोण ज्यावेळी आपणाला सिमिलर दाखवायचे आहेत, दोन ट्रँगल, त्यावेळी ते शक्यतो AA टेस्टनुसारच सिमिलर होतात. अशा पद्धतीची किंवा इतर दोन टेस्ट ज्या आहेत, SAS असेल किंवा SSS असेल, या दोन टेस्टवरील एक्झाम्पल्स थोडे आपल्या पुस्तकामध्ये कमी आहेत. पाहूत आपण या ठिकाणी एक एक्झाम्पल पहा. इन ट्रँगल XYZ अँगल Y इज इक्वल टू 100 डिग्री, अँगल Z इज इक्वल टू 30 डिग्री. इन ट्रँगल LMN अँगल M 100 डिग्री, अँगल N 30 डिग्री. आर ट्रँगल XYZ and triangle LMN similar? If yes, by which test? आपल्याला त्रिकोण XYZ आणि त्रिकोण LMN मधील कोणांची मापे दिलेली आहेत, त्यावरून आपल्याला ठरवायचे ते दोन ट्रँगल सिमिलर आहेत का, समरूप आहेत का, आणि असतील तर कोणत्या टेस्टनुसार आहेत. या ठिकाणी पहा, आपण समजा फिगर काढून घेऊ. हे समजा हा XYZ ट्रँगल आहे, त्यामध्ये अँगल वायचं मेजर आपल्याला किती दिलेलं आहे, 100 डिग्री, अँड मेजर अँगल Z इज इक्वल टू 30 डिग्री. अँड इन ट्रँगल LMN अँगल M 100 डिग्री अँड अँगल N 30 डिग्री. आपण AA टेस्ट पाहत असताना पाहिलं होतं की एका त्रिकोणाचे दोन कोण
दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोनाशी करस्पॉन्डिंग अँगलशी कॉन्ग्रंट असतील तर ते दोन ट्रँगल कसे असतील, सिमिलर असतील. बाय विच टेस्ट, AA टेस्ट, अकॉर्डिंग टू AA टेस्ट. मग आता या ठिकाणी फक्त सोल्युशनमध्ये आपण तेवढंच लिहू. इन ट्रँगल XYZ अँड ट्रँगल LMN, अँगल Y 100 डिग्री, अँगल M 100 डिग्री करस्पॉन्डिंग अँगल्स आहे. आणि ते करस्पॉन्डिंग अँगल्स कसे आहेत, मग या दोन ट्रँगलमध्ये कॉन्ग्रंट आहे. त्याच पद्धतीनं Z30चा N30चा आहे, अँगल Z कॉन्ग्रंट अँगल N म्हणता येईल. मग एका त्रिकोणाचे दोन कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोनाशी एकरूप असतील तर ते दोन ट्रँगल सिमिलर असतील बाय AA टेस्ट. अतिशय सोपा भाग असतो. आता सेकंड एक्झाम्पल पहा. आता सेकंड एक्झाम्पलमध्ये आर टू ट्रँगल्स इन फिगर सिमिलर अकॉर्डिंग टू दी इन्फॉर्मेशन गिव्हन इफ यस बाय विच टेस्ट. आता या ठिकाणी पहा, फिगरमध्ये जे काही दोन ट्रँगल दिलेले आहेत हे सिमिलर आहेत का, आणि असतील तर कोणत्या टेस्टनुसार असतील. आता या ठिकाणी पहा, PMN अँड UVW या दोन ट्रँगलमध्ये जर पाहिलं आपण तर PMचा UV या साईडशी असणारा रेशो आणि MNचा VW या साईडशी असणारा रेशो सेम येईल. 6/3 to 10/5 also 2 and angle between these two sides are congruent. आपल्याला फिगर पाहिल्या लक्षात येईल की ते दोन ट्रँगल कोणत्या टेस्टनुसार हे सिमिलर होतील, तर SAS या टेस्टनुसार ते सिमिलर होतील. आता या ठिकाणी पहा, सोल्युशनमध्ये तेच लिहिणार आहेत आपण. इन ट्रँगल PMN अँड ट्रँगल UVW, PM अपॉन UV इज इक्वल टू 6/3 मीन्स 2:1. आता सेकंड साईडचा करस्पॉन्डिंग साईडचा रेशो काय असेल, MN अपॉन VW 10/5 also 2/1 अँड अँगल बिटवीन देम अँगल M अँड अँगल V आर कॉन्ग्रंट. आता दोन साईडचे रेशिओ सेम आहेत, इक्वल आहेत. त्यांनी इन्क्ल्यूड केलेल्या किंवा त्यांनी समाविष्ट केलेला कोन एकरूप आहे. त्यावेळी आपणाला काय म्हणता येईल, ते ट्रँगल सिमिलर आहेत. कोणत्या टेस्टनुसार, SAS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. या कसोटीनुसार ते दोन ट्रँगल कसे असले पाहिजेत, सिमिलर. आता यानंतर थर्ड एक्झाम्पल पहा. कॅन वी से दॅट दी टू ट्रँगल्स इन फिगर सिमिलर अकॉर्डिंग टू इन्फॉर्मेशन गिव्हन. फिगरमध्ये जी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्या इन्फॉर्मेशननुसार तुम्ही ते दोन ट्रँगल कॉन्ग्रंट सिमिलर आहेत का, आणि असतील तर कोणत्या टेस्टनुसार असतील. आता या ठिकाणी पहा, इन ट्रँगल XYZ अँड MNP. आता याच्यामध्ये आपणाला कुठली माहिती दिलेली आहे, की XY अपॉन MN इज इक्वल टू YZ अपॉन NP. आता या ठिकाणी समजा आपल्याला ही माहिती दिलेली आहे, गृहीत धरा. आता या ठिकाणी या व्हॅल्यू काय आपण XY आणि MN किंवा YZ आणि NPच्या घेतलेल्या नाहीत. आता समजा XY अपॉन MN इज इक्वल टू YZ अपॉन NP आणि अँगल Z पहा, या ठिकाणी फिगरमध्ये पहा, XY अपॉन MN इज इक्वल टू YZ अपॉन NP हा रेशो आपल्याला समजा दिलेला आहे. आता या ठिकाणी मी व्हॅल्यू दाखवलेली नाहीत. तर समजा आता या ठिकाणी हे दोन रेशो सेम आहेत आणि अँगल Z हा अँगल P शी कॉन्ग्रंट आहे. मग या दिलेल्या माहितीवरून आपण हे दोन ट्रँगल सिमिलर दाखवू शकतो का, दाखवू शकणार नाहीत. कारण अँगल कोणता कॉन्ग्रंट पाहिजे,
वाय अँगलशी एन अँगल कॉन्ग्रंट पाहिजे, म्हणून या ठिकाणी कारण देऊ शकतो. बट अँगल झेड अँड अँगल पी कॉन्ग्रंट आहेत, मान्य आहे. बट दे आर नॉट included angles by sides which are in proportion. ज्या बाजू प्रमाणात आहेत त्या बाजूंनी समाविष्ट केलेला कोन एकरूप पाहिजे, तो नाही. त्यामुळं आपण या ठिकाणी XYZ आणि MNP या दोन त्रिकोणाला सिमिलर म्हणू शकत नाहीत. म्हणून या ठिकाणी आपण लिहूत की ट्रँगल XYZ अँड ट्रँगल MNP कॅनॉट बी सेड टू बी सिमिलर. तर अशा पद्धतीनं आपण टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी हा घटक पाहिलेला आहे. धन्यवाद.